हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड. तर आत्ताच आषाढी एकादशी येऊन गेली. तर त्यासाठी मी एक कटआउट बनवलं होतं. रिद्वीची खूप इच्छा होती की तिला विठ्ठलाची मूर्ती हवीच आहे, बट तेव्हा येणं पॉसिबल नव्हतं. तिने 2-3 दिवस व्हिडिओ बघितले, मग ते मी कटआउट बनवले. ते कसं बनवले ते मी दाखवते. तर इथे मी पेजचे 2 पार्ट करून शेप घेतलेला आहे एका साईडून, आणि सेम दुसऱ्या साईडून पण कट करून घेतलेला आहे. आता तो मी एका पुठ्ठ्यावर चिटकवणार आहे. पुठ्ठा पहिला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आता हे मी मूर्तीचं बघा तुम्ही शेप मी ठेवलेला आहे कशा प्रकारे. खूपच इझी प्रोसेस आहे. एका साईडचं तुम्ही जर व्यवस्थित ड्रॉ केलं तर दुसऱ्या साईडचं देखील सेम तसंच होतं. तर आता इथे मी ड्रॉइंग काढून घेतलेलं आहे पुठ्ठ्याचं. तर आता मी पुठ्ठा कटआउट करून घेते. तर आता इथे माझा पुठ्ठा जो आहे तो कट करून झालेला आहे, बट पुठ्ठ्यावर अशा लाईन्स होते, त्यामुळे मी बोलले की जे कापलेलं जे आहे ड्रॉइंग ते मी त्यावर चिटकवेन आणि देन मग मी त्याला कलर करेन. तर आता तुम्ही इथे बघू शकता, इथे मी आता चिटकवते. तर इथे आता माझं चिटकून जे आहे झालेलं आहे व्यवस्थित प्रॉपर. आता ह्याला आपण देणार आहोत ब्लॅक कलर. इथे मी वॉटर कलरचे यूज करते आणि स्केच पेनचा देखील तुम्ही यूज करू शकता, पण स्केच पेनने कसं ओलं होतं खूप जास्त आणि ते पुठ्ठा फिसकट होता, त्यामुळे मी वॉटर कलरनेच यूज केलं आहे. आणि वरती जे आहे येल्लो टिक्का जो आहे तो लावलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता माझे जे कटआउट जे आहे ते रेडी झालेलं आहे सुकून छान. त्यानंतर मी रिद्वीसाठी फ्रॉकवर देखील पेंट केलेला आहे. हा माझ्याकडे नॉर्मली एक फ्रॉक जो होता तो पडून होता, पण त्यावरती मी थीमसाठी रामकृष्ण हरी असं लिहिलेलं आणि जे आपलं विठ्ठलाचा टिळा जो असतो तो मी यावरती ड्रॉ केलेला होता. हा साडीचा फ्रॉक आहे, माझ्या सासूबाईंनी शिवून दिलेला होता रिद्वीसाठी. तर तो मी आज यूज करते. बरेच दिवस झाला पडून होता. मग ह्यावरती देखील मी पेंट केलेलं आहे. हँडरायटिंग माझी एवढी काही खास नाही आहे, बट त्यातल्या त्यात मी लुकसाठी हे क्रिएट केलेलं आहे आणि वरती असं ग्लिटरने पेंट केलेलं आहे. जर तुम्ही ऑनलाईन बघायला गेलं तर खूप कॉस्टली आहे, तर तुम्ही घरच्या घरी असं थीमसाठी बनवू शकता. खूपच इझी आहे आणि पेंट काय नॉर्मली आपण जे लिहितो तेच फक्त पेंटने लिहायचं आहे. अगोदर तुम्ही पेनाने वगैरे लिहू शकता आणि वरचं हे मी ग्लिटरनेच ड्रॉ केलेलं आहे. तर एवढा काही कलर नाही आला आहे त्यावरती येल्लो, बिकॉज कलर हा खालचा फ्रॉकचा जो आहे तो डार्क असल्यामुळे. तर अशा प्रकारे मी तयारी केली होती. तर इथे कटआउट जे आहे ते आषाढी एकादशी दिवशी आपला उपवास असतो, त्यामुळे मी पहिलं ते कटआउटची पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे कोणतंही कटआउट बनवू शकता महादेवाचं, म्हणजे कशाचंही, जर तुम्हाला थीम वाईज अरेंज करायचं असेल तर. तर इथे तर देवपूजा झालेली आहे. रिद्वीचं बघा काय चाललेलं आहे. रिद्वीचं रील्स वगैरे बघून आता स्टार्ट झालेलं आहे. मी अजून तिचा मेकअप नाही केला आहे, जस्ट तिची आंघोळ झालेली आहे. तर आता तिचा मेकअप करून मी फोटोशूट टेरेसवरती जाऊन करणार आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत टेरेसवरती रिद्वीला घेऊन शूट करण्यासाठी. तर रिद्वीचा मेकअप देखील मी तुम्हाला दाखवते. तर असा सुंदर असा मेकअप मी रिद्वीचा केलेला आहे, जो आपण वारकरी लुकमध्ये करतो त्यामध्ये. आणि फ्रॉक देखील तिला खूप सुंदर दिसते आणि ती देखील खूप सुंदर दिसते. तर अशा प्रकारे आम्ही 3-4 व्हिडिओ काढले आषाढी एकादशीचे. आणि इथे तर जवळ कुठे मंदिर नाही, त्यामुळे आम्ही मंदिरात नाही गेलो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.